आणि पुण्याच्या ड्रग्ज प्रकरणामध्ये आता एक मोठी अपडेट समोर येते आहे। पुणे ड्रग्ज प्रकरणामध्ये आतापर्यंत 8 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय तर 7 जणांना अटक झाली आहे। या प्रकरणामध्ये गुन्हे शाखेच्या 2 पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन झालंय। 2 बीट मार्शल यांना काल निलंबित करण्यात आलं आणि आज पोलीस निरीक्षक अनिल माने आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश पाटील यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। मंदार गोंजारी आपल्या सोबत आहेत। मंदार, पोलीस आयुक्तांनी पोलीस डिपार्टमेंटवरतीच या प्रकरणात कशी कारवाई केली, कारवाईने कसा वेग पकडलाय? हा जो L3 लाउंज आहे तो शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतो आणि या शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील 2 पोलीस अधिकारी ज्यांच्यावरती या सगळ्या भागामध्ये काय घडतं याच्यावरती देखरेख करण्याची जबाबदारी होती ते गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल माने यांचं निलंबन करण्यात आलंय आणि त्याचबरोबर सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश पाटील यांचं देखील निलंबन करण्यात आलंय आणि ठपका हाच ठेवण्यात आलाय की त्यांच्या परिसरामध्ये जर ड्रग्ज घेतलं जात असेल तर ही जबाबदारी त्यांची आहे की अशा स्वरूपाचा ड्रग्ज जर अंमली पदार्थ जर विकले जात असतील। आपण आता या लाउंजचा जो दरवाजा आहे तो कसा आहे हे दाखवण्यासाठी आहोत। समोरच्या बाजूनी म्हणजे फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरून हा लाउंज जो आहे तो अतिशय चकचकीत दिसतो, अतिशय डेकोरेटिव्ह दिसतो, आकर्षित करतो इथे येणाऱ्या तरुणांना। मात्र इथं आल्यानंतर या लाउंजचा दरवाजा जर आपण पाहिला तर या ठिकाणी अतिशय ओंगळवाणं चित्र आहे, दुर्गंधी आहे, ठिकठिकाणी दारूच्या बाटल्या पडलेल्या आहेत किंवा सिगारेटची पाकिटं पडलेली आहेत। इथे जर आपण पाहिलं तर पोलिसांनी आणि एक्साइज डिपार्टमेंटनी हा सगळा जो लाउंज आहे तो सील केलेला आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या सहीचा हे सील आहे आणि त्याचबरोबर राज्य उत्पादन शुल्क अर्थात एक्साइज डिपार्टमेंट कडून सील करण्यात आलेला हा बार आहे, लाउंज आहे। मात्र फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरती जर ड्रग्ज घेतलं जात असेल तर हे ड्रग्ज इथं आलं कुठून, हे तरुण कोण आहेत, या सगळ्याचा तपास करायचा आणि त्यासाठी इथे हा जो सीसीटीव्ही कॅमेरा आहे त्याची मदत पोलिसांकडून घेतली जाणार आहे। कारण त्या दिवशी जे कोणी या लाउंजमध्ये पार्टीसाठी किंवा एन्जॉय करण्यासाठी आले होते त्या सगळ्यांची चौकशी पोलीस करणार आहेत। त्या सगळ्यांना या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून ते जे काही आयडेंटिफाय होतील त्या सगळ्यांना चौकशीसाठी बोलवण्यात येणार आहे। आणि इथं मी हेच सांगण्याचा प्रयत्न करतो की एकीकडे पार्टीसाठी किंवा एन्जॉयमेंटसाठी लोक या ठिकाणी येत आहेत, मात्र या लाउंजचा जो प्रवेशाचा जो भाग आहे या दरवाजाचा तो अतिशय ओंगळवाणा आहे। या ठिकाणी दुर्गंधी आहे, कुठल्याही प्रकारची स्वच्छता नाही, कचरा पडलेला आहे, बाटल्या आहेत, दारूची पाकिट, सिगारेटची पाकिट आहेत, अशा स्वरूपाचा हा सगळा परिसर आहे। आणि त्यामुळे फक्त इथं पार्टीसाठीच लोक यायचे की काही ड्रग्ज घेण्यासाठीचं पण हे ठिकाण होतं, हा प्रश्न, ही सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर निर्माण होतोय। या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अर्थात पुणे पोलिसांना द्यायची आहेत, कारण पुण्यातील ललित पाटील ड्रग प्रकरण हे अजूनही ताजं आहे, न्यायप्रविष्ट आहे। त्या प्रकरणामध्ये न्यायालयामध्ये खटला सुरू आहे आणि असं असताना पुन्हा एकदा पुण्यामध्ये जर अंमली पदार्थ सापडत असतील, FC रोड सारख्या गजबजलेल्या ठिकाणी जर त्यांचं सेवन होत असेल तर मोठी कारवाई पुणे पोलिसांकडून अपेक्षित आहे या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन। ज्ञानदा, धन्यवाद मंदार या सगळ्या दृश्यांबद्दल आणि दिलेल्या माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।